गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आवाज येतोय? आता आवाज येतोय सर्वांना? অফিশিয়াল যে সমস্ত কমিউনিকেশন যে এই বছরে আমরা এই কমিউনিকেশন করেছি প্রতিদিন কমিউনিকেশন আমরা সাইন করেছি নেক্সট টাইম বলতে পারবে না যে আমি হোয়াটসঅ্যাপ দেখিনি আমি এই কমিউনিকেশন তো আপনার সাইন আছে ঝামেলাটি শেষ হয়ে मैं वही करता हूँ जब व्हाट्सएप में मैसेज आता है सबसे पहले बोलता हूँ ये जो मैसेज है इसने रीड किया उसको रिप्लाई बोलता है ऐसे ही बच्चे बोलते हैं जब मैं पापा ने देखा था उसने चला ये मैम नहीं है ना जी आइए गुड मॉर्निंग एवरीबॉडी, आवाज येतोय सर्वांना? एफएनजी का भी कॉन्टेक्ट 7-8 बच्चे नहीं आए एफएनजी कौन है जी एफएनजी में देखिए कि 50 से 55 बच्चे आए हैं तीन क्लास होता एक बार भी 60 बच्चे भी नहीं क्या प्रॉब्लम है आपका पासवर्ड ठीक है हाँ जब पासवर्ड ठीक है अपना सेम अपनी बोले मुझे वन देखियो अपनी जाने ना चलिए मैं आपको पाठीमागच्या क्लासला आपण गोपाळचे शौर्य हा पाठ आणि त्याच्याकडे आता इथे हा येतोय आवाज? एक मिनिट. हा आता येतोय? व्यवस्थित येतोय आवाज? हा ओके ठीक आहे. पाठीमागे आपण अव्यय पाहिले, हे दिसते का? बोल येलो घे. अव्यय आपण पाठीमागच्या क्लासला पाहिलेले आहेत. तर याच्यामध्ये आपण एकच क्रियाविशेषण अव्यय पाहिलेला आहे. परिमाणवाचक राहिले का? स्थलवाचक, कालवाचक आणि हा ओके ठीक आहे. तर त्याच्यातला आपण प्रकार पाहत होतो क्रियाविशेषण अव्यय आणि त्याचे जे उपप्रकार आहेत ते 3 आहेत, 4 आहेत, 3 पाहिलेले आपण आहे. उपप्रकार पहिला कोणता होता मला सांगा? पहिला प्रकार आवाज येतोय? क्रियाविशेषण अव्ययाचा पहिला प्रकार कालवाचक. पहिला होता कालवाचक. हा प्रकार आपण हा आवाज येतोय ना? येस ऑर नो? if you observe it clearly, imagine this is a
Okay. On that, there arises a common axis. Yes. There arises a common axis. And this common axis is called as radius. Understanding it? This common axis is called as radius. Understanding it? On the radius, many flowers are present. आवाज येतोय ना? दूसरा flower. तर आता आपण पेज काढायचे. Understanding? That means if many flowers. एक मिनिट आपण परिमाणवाचक व संख्यावाचक पाहतोय. दुसऱ्या पाठामध्ये आहे. Are present on same पेज नंबर 6. पेज नंबर 6 आवाज येतोय आता? पेज नंबर 6. हा आता येतोय आवाज व्यवस्थित? आधीपेक्षा व्यवस्थित येतोय आवाज? हा कालवाचक. हा ओके. नाही ठीक आहे. समर्थ, विश्वजित, आणखी कोण आहे रे? समर्थ, विश्वजित, हर्षवर्धन, कार्तिक. 6 जण आहात तुम्ही. समर्थ, विश्वजित, हर्षवर्धन, कार्तिक. खूप छोटा आवाज येतोय. आता येतोय आवाज? हा ओके ठीक आहे. तर पाठीमागच्या क्लासला आपण क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पाहिले. त्याच्यामध्ये 3 प्रकार पाहिले. पहिला पाहिला कालवाचक, दुसरा पाहिला स्थलवाचक आणि तिसरा पाहिला रीतिवाचक. Now stem side में if it is present then that is called as axillary. And रीतिवाचक. There are 2 main types of inflorescence. The first one is racemose and the next one is cymose. हे 3 प्रकार आपण पाहिले. सर्वांच्या लक्षात आले हे प्रकार? आवाज नीट येत नाहीये. आता येतोय? But please students you try to understand. Main types are nothing but racemose and cymose. Understanding it. Whereas along with these 2 types, special also there and fixed also. Understanding it. Okay. If you take racemose and these are the 6 types and one after one, everything I have to tell you. तर 3 प्रकार पाहिलेले आहेत. आपण आज पाहणार आहोत चौथा प्रकार. बाकीच्या नाही येतोय का रे? समर्थ आणि हा ओके. मागे खूप कालवा असतो. हा बाकीच्यांचे पण लेक्चर चालू ना. हा नाही लिहिलेले आहेत ना 10 वाक्य. हा मग आपण आता परिमाणवाचक पाहणार आहोत. परिमाणवाचक. आता परिमाणवाचक लिहायचं. हे लिहिलेलं आहे तुम्ही. परिमाणवाचक अव्ययामध्ये परिमाणवाचक. Now let us take the first one. What is first one? Racemose inflorescence. Now racemose inflorescence. परिमाणवाचक क्रियाविशेषण. Okay. This is inflorescence. This is racemose. परिमाणवाचक. This is racemose. और संख्यावाचक क्रियाविशेषण. And these are all flowers. I told you na group of flowers that are present on the same raceme. संख्यावाचक. That is called as inflorescence. And this is a apical part of the inflorescence. क्रियाविशेषण. हा ओके ते स्टाफ रूम मध्ये आहे. बाकीच्यांचे पण लेक्चर चालू आहे. हा तुम्हाला येतंय ना पण हे लक्षात येते ना काय चाललंय आपले परिमाणवाचक. परिमाणवाचक और संख्यावाचक. हा ठीक आहे. तर याची व्याख्या मला सांगा. परिमाणवाचक. परिमाणवाचक म्हणजे या ठिकाणी कशाचा बोध होतो?
this apical bud है ना, it keep on growing only. It never transfers प्रमाण to the flower. म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं प्रमाण किंवा Producing संख्येचा बोध होतो. प्रमाण प्रमाण किंवा संख्येचा बोध होतो. आम्ही सांगते व्याख्या. जसं आपण पाहिलं स्थलामध्ये आपल्याला काही म्हणजे ठिकाणाचा बोध होतो. कालामध्ये कालवाचक मध्ये काळाचा किंवा वेळेचा बोध होतो. नंतर रीतीमध्ये कशी क्रिया कशी घडली याचा बोध होतो. आणि चौथा आपला प्रकार आहे परिमाणवाचक म्हणजे संख्यावाचक. तर परिमाणवाचक और संख्यावाचक मध्ये आपल्याला प्रमाण किंवा संख्येचा बोध होतो. लक्षात येते? समर्थ आता येते लक्षात? काही का रे विश्वजित का लक्षात येत नाहीये? दिसतंय का तुम्हाला? बोर्ड दिसतो? थांबा एक मिनिट व्यवस्थित सांगते. तुम्हाला काय सांगितलं? 4 प्रकार सांगितले क्रियाविशेषण अव्ययाचे. पहिले 3 प्रकार पूर्णपणे समजले? नाही लेक्चर चालले तिथं नाही काय करू शकत, पाठीमागे लेक्चर. हा पहिले 3 प्रकार समजले. आता हा चौथा प्रकार आहे परिमाणवाचक और संख्यावाचक. तर परिमाणवाचक जसं आपण पाहिलं की स्थलवाचक मध्ये काळाचा बोध होतो आणि स्थलवाचक मध्ये ठिकाणाचा बोध होतो आणि कालवाचक मध्ये काळाचा बोध होतो. तसं रीतिवाचक मध्ये क्रिया कशी घडली याचा बोध होतो आणि परिमाणवाचक और संख्यावाचक म्हणजे प्रमाण किंवा संख्येचा बोध होतो. प्रमाण किंवा संख्येचा बोध होतो. पेज नंबर 6. पेज नंबर 6 काढा. पेज नंबर 6. तिथं तुम्हाला फक्त हे आहे त्याच्यामध्ये फक्त शब्द दिलेले आहेत. मी तुम्हाला व्याख्या सांगते की शब्द जे दिलेले आहेत ते तुम्हाला त्या तक्त्यामध्ये भरायचे आहेत. परंतु मी जे याची व्याख्या सांगते आणि ते काय आहे ते तुम्हाला सांगते. चौथा प्रकार आहे परिमाणवाचक और संख्यावाचक म्हणजे प्रमाण किंवा संख्येचा बोध होतो. आता प्रमाण म्हणजे काय की जसं आता आपण म्हणतो मला किंचित आवाज येतोय. किती आवाज येतोय? किंचित आवाज येतोय म्हणजे आपण त्याचं प्रमाण सांगितलं. ठीक आहे. उदाहरण पाहूया आपण. मला किंचित आवाज किंचित आवाज येत आहे. हा लक्षात येते. तर इथं आहे हे क्रियापद आहे. येत आहे. येणे आणि असणे. येत आहे हे क्रियापद आहेत. त्याला आपण प्रश्न विचारणार आहे किती. हा प्रश्न आपण विचारणार आहे. किती येत आहे? मला सांगा उत्तर काय येते? प्रश्न मी विचारला किती येत आहे त्याचं उत्तर काय आलं? उत्तराचा शब्द लिहा. हा किंचित. किंचित. हा तर आता याचे आणखी शब्द आहेत जसं की काहीसा. So if the flowers that are produced on the peduncular rachis, they consist of long stalks. That is called as raceme. Raceme समझ में आया?
Any doubts in this or once more shall I explain? परिमाणवाचक ज्या क्रियाविशेषण अव्ययामध्ये किंचित काहीसा अत्यंत मोजके बरोबर. Yeah, flowers only. ज्या Flowers is क्रियाविशेषण always- अव्ययामध्ये प्रमाण आणि काय लिहिलं रे संख्येचा बोध होतो. flowers is- ओके ओके ठीक आहे. Basically, छान. flowers is मतलब group of flowers. तर त्याला काय म्हणतात परिमाणवाचक और Now, संख्यावाचक racing क्रियाविशेषण. मतलब आणि stop. त्याचे शब्द जे आहेत Stop मतलब क्या है ना? See, this is a stop of the flower. ते शब्द म्हणजे And, पहिला this आपल्याला stop शब्द is- सांगितला मी इतना किंचित. बड़ा stop is- Okay. तसे आणखी शब्द आहेत. Now, इथं racing मतलब शब्द लिहिते मी. I cannot see also. How many 15 students are attending class? 15 students mean anyone who are interested, can you please tell me what is racing? What is racing मतलब? No one are interested. Okay. Then I am interested. I will tell you. So, the rachis or peduncle. Rachis you write or peduncle you write. There is no problem. Its meaning is same. So, किंचित. rachis is गुरुली elongated. सांगते इथं काय Rachis is what? Elongated. Producing. Producing stop इथे येते किंचित. flowers. नंतर दुसरा शब्द आहे Acropetal. काहीसा. Acropetal. Then that is called दिसतात का as- शब्द हे तुम्हाला? Okay. What is it? Racing. Understood? Now at least I told na. हा, किंचित काहीसा शब्द Now you दिसतात. can tell what is racing. मी लिहिते ते शब्द I दिसतात think का so. रे? Now you can tell. Still I did not even rub also. Now you can tell. What is the meaning of racing? मी लिहित आहे ते शब्द दिसतात तुम्हाला? हा, एक मिनिट. परिमाणवाचक और संख्यावाचक. हा ठीक आहे बरोबर आहे. And the best example is व्याख्या पण mustard बरोबर and आहे. sesame. प्रमाण किंवा संख्येचा बोध होतो त्यास संख्यावाचक क्रियाविशेषण किंवा आपल्याला इथं दोन्ही सोबत दिलेले आहे. परंतु मी तुम्हाला सांगते परिमाणवाचक आणि संख्यावाचक थोडासा फरक आहे त्याच्यामध्ये, पण तुम्हाला सध्या अभ्यासाला तर फक्त परिमाणवाचक आहे. See, इतना beautiful है. तर किंचित काहीसा Racing में what are they मोजके. doing? Stop the flowers are present. आणखी काय आहे? किंचित काहीसा मोजके Sessile अत्यंत. flowers. What is the meaning of sessile? Sessile मतलब it तर हे जे stops शब्द in आहेत ते absent तुम्हाला for the flower. कधी मिळणार That is आहे our ज्यावेळी direct तुम्ही क्रियापदाला किती हा प्रश्न विचारणार आहे त्यावेळी हे शब्द तुम्हाला मिळणार आहेत. Now, लक्षात if it is येते? racing, it is racing. व्हिडिओच्या आड लपले What आहेत happens, शब्द. you know, ओके ओके the flowers they produce a वाटलंच stalk. मला इकडे काय And on लिहित the नाही stalk, येते. they produce ठीक a आहे. flower. Now, if it is a spike, बरोबर see, सांगते this is थोडं the लक्षात नाही. rachis. Directly लिहिता flower येत is असते इथे. attached to the rachis without having any stalk. Because हा, stalk ओके. is इथे दिसतंय का absent आता? for the flower. किंचित. And that flower is called sessile flower. Again, I repeat, किंचित stalk less काहीसा flower is called as मोजके. what? Sessile flower. Understanding it or not? So, without having any stalks, many flowers are किंचित getting काहीसा मोजके attached to the rachis. Understanding it? Many flowers are getting आणि attached to the अत्यंत rachis. Understanding it? Then that जे आहेत is त्याचे called शब्द या as what? परिमाणवाचक क्रियाविशेषण वेळेचे. तसेच संख्या. आता संख्या म्हणजे असू द्या चालूच असू द्या. संख्यामध्ये काय असतं की 1 2 3 4 ह्या संख्या. संख्या म्हणजे त्या आणि परिमाण म्हणजे त्याचं प्रमाण दाखवलं जातं. परिमाणवाचक म्हणजे प्रमाण दाखवलं जातं. जसं किंचित मला किंचित ताप आहे वगैरे. हा किती आहे किंचित आहे. तर मी काहीसा घाबरलो. किती घाबरलो काहीसा घाबरलो. माझ्याकडे मोजकेच पैसे शिल्लक आहेत. किती आहेत मोजके. किंवा मी अत्यंत आजारी आहे. किती किती हा प्रश्न विचारायचा. हे बघा इथं लिहून देते किती हा प्रश्न विचारायचा. आलं लक्षात? हा किती. जसं आपण पहिल्यापासून जर पाहिलं तर कालला केव्हा, स्थळला कुठे, रीतीला कसे आणि परिमाणला किती. हे 4 प्रश्न तुम्ही विचारायचे. तुम्हाला वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय लक्षात येतं. तर किती हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय मिळतं. आता पुढे आपण पाहणार आहोत याची उदाहरणं.
आता मी तुम्हाला उदाहरण देते, त्यातलं तुम्ही मला क्रियाविशेषण अव्यय सांगायचं. And it also produces flowers in acropetal fashion, and here also Okay. acropetal fashion. Everything is same. So then what is difference? Consisting of stalk flowers, consisting of sessile. Right. Understanding it. उदाहरण And उसका विचारते मी example पहिलं. mustard, and उसका example हाँ. understood? मला Like that, if you differentiate it like 2-3 types, and many types like that, if you find more differences, आपको easily समझ में आएगा. Than similarity. Understood? Any doubts? Okay. Now, very अच्छी में बोल रहे हैं. Very interesting type of process that is nothing but spirits. Definitely, I will मला but before I explain, how many of you seen spirits? Spirits, how many of you attended any marriage functions or any other like functions that happens in your relatives' house? थोडासा व्यायाम करायचा आहे. मला थोडासा व्यायाम करायचा आहे. ते बघा, मला थोडासा तो अच्छा दिखने के लिए करते हैं, डेकोरेशन के लिए they will arrange this particular wedding. Very no one flower it cost around 30-40 rupees. Very व्यायाम बहुत महंगा. So now spirits करायचा if you have any farm now, rose spirits अच्छा कमा सकता है. Understanding it not just looking. आहे. Spirits याच्यामध्ये सांगतात अव्यय किती व्यायाम करायचा आहे हा पण आपण प्रश्न विचारला. उत्तर काय आलंय आपल्याला? अभी तक Pedancles I have drawn very thin. There is understanding it. But here the peduncle is what? Very broad. Why? Because in this water it is getting fluid. So peduncle it becomes fleshy. हाँ, And ओके, this ठीक आहे. very important point that टाइप करताना this चुकतंय. is already asked in your लक्षात आलं किती करायचं आहे? तर दोन आहेत बघा क्रियापद वाक्यामध्ये, करायचा आणि आहे, करणे आणि असणे. तर या दोन्हींना प्रश्न विचारायचा. तुम्हाला सांगितलं पाठीमागे वाक्यामध्ये जेवढे क्रियापद असतील तेवढ्यांना प्रश्न विचारायचा, म्हणजे आपल्याला क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे ते समजतं. जसं या वाक्यामध्ये जर पाहिलं की मला थोडासा व्यायाम करायचा आहे, आता करायचा आहे हे दोन क्रियापदे याच्यामध्ये आहेत. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारताना पुन्हा पुन्हा प्रश्न विचारणार, करायचा आहे या क्रियापदाला प्रश्न विचारणार. मग तो प्रश्न कोणता असणार तुमचा? किती हा प्रश्न तुम्ही विचारणार. बरं, हाच का प्रश्न विचारणार तुम्ही? तर तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की तुम्ही आता इथं पहा, पहिल्यांदा काय सांगत होतं? केव्हा केव्हा करायचं आहे याचं उत्तर केव्हा. ओके, केव्हानं प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर येत नाही, म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय याच्यामध्ये नाही. दुसरा प्रश्न विचारायचा होता स्थलवाचक अव्ययासाठी कुठे कुठे करायचं आहे येत आहे उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये. कुठे करायचं आहे नाही येत, म्हणजे त्याच्यामध्ये स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही. आता आपण प्रश्न तिसरा विचारायचा होता, त्याच्यामध्ये कसा करायचा आहे, कसा करायचा आहे हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर येते तुम्हाला त्याच्यामध्ये नाही, म्हणजे हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय सुद्धा नाही. मग आता आपण चौथा प्रश्न विचारला, पहा किती करायचा आहे. हा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला उत्तर आलं, काय उत्तर आलं? थोडासा. हे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी आलेलं आहे. हा, ठीक आहे. तर हे उत्तर आलं, म्हणून हे काय आहे? परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. लक्षात आलं? परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता संख्यावाचक याचाच परिमाणवाचक सारखंच असतं. संख्यावाचक फक्त त्याच्यामध्ये संख्या असते. जसं 1 2 3 4 ह्या संख्या असतात. 1 2 3 4 अशा प्रकारे, तर ते संख्यावाचक. पण सध्या तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला परिमाणवाचकच फक्त दिलेला आहे, संख्या काही दिलेली नाही. पण तरी सुद्धा लक्षात ठेवा, समजा 4 5 वगैरे असं जर असेल वाक्यामध्ये तर ते काय आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथं? आता मी तुम्हाला उदाहरण विचारते.
Understanding it? आ- Apart from that, आता I don't mix- want to extend it. बरं अजून एकदा Now, सांगते male ते flower. याच उदाहरण देते समजावून सांगते I'm तुम्हाला. telling you, this is the most important point that is asked in the हाँ. main understanding. I already told ठीक you. है. Which हाँ, type of तर flowers can आणखी be एक seen in उदाहरण the देते. static, unisexual, where bottom में female flowers, दुसरं bottom में उदाहरण. female flowers, and tip में male flowers, and हा समजले तरी beach में उदाहरण घ्या. middle में उदाहरण घेतल्यानंतर sterile थोडंसं flower. लक्षात Sterile राहतं. flower मतलब एक flower है, अं, कुछ काम ही नहीं करेगा. Understand? That, मी- giving for your understanding, I can't comment for the other. That's why they are just neutral. काम के लिए understanding it. So then this is called as grading. Now इधर तक समझ में है ना? Now flower का base में peduncle का base में it will leaf like Me- structure arises. Can anyone tell what is Motzkes. leaf like structure arises at this? इतना बड़ा class में. Can anyone tell Motzkes. what is this? चित्रपट So this is called as brag. Understand? Stipule मतलब that is leaf and flower का ऐसा आएगा तो that is मी called as brag. मोजकेच. Understand it? Okay. Now the brag है ना, it becomes a snake hood like structure. A snake hood. नागराज जैसा होता है. So now this is called as space. जाऊ दे हे ओरली घ्या. मी मोजकेच So the चित्रपट brag है ना, पाहतो. it becomes an elongated snake hood जैसा snake hood जैसा होता है and इधर understanding it. Then this is called as spreading. Now I repeat मी once मोजके again. चित्रपट पाहतो. याचं सांगा मला. फ्लशी हो जाएगा, थोड़ा मोटा हो जाएगा. मी And मोजकेच बॉटम में female flowers, टिप में male flowers, चित्रपट and बीच में sterile flowers आते हैं. And the brag है ना, it becomes a snake hood like structure पाहतो. and protects this particular flowers. And this is called as spreading. And the best हा example किती is चित्रपट पाहतो मग त्याचं तुम्हाला उत्तर आलं मोजकेच. तर किती आपण कुठे प्रश्न विचारणार होतो परिमाणवाचक मध्ये. म्हणजे आपल्या लक्षात आलं की काय आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता आणखी उदाहरण एक देते. पुढचं एक उदाहरण आहे तो अत्यंत आजारी होता. बॉटम में फीमेल फ्लावर्स, बॉटम में फीमेल फ्लावर्स एंड टिप में मेल फ्लावर्स, टिप में मेल फ्लावर्स एंड बीच में स्टेराइल फ्लावर्स होता. दिस इज पॉइंट नंबर 1. अत्यंत अंडरस्टैंड. पॉइंट नंबर 2. ओके. किती आजारी होता. अत्यंत आजारी होता. अतिशय आजारी. अतिशय पण येईल बरं का आपण तो शब्द घेतला नाही. अतिशय वेडा आहे. सांगा मला. Now it transforms into a snake hood like structure and it helps in protecting this particular environment. हा This येस is येस called as बरोबर आहे. understanding it. याचं सांगा Now we मला. understood what is state. तो अतिशय वेडा आहे. समझ में आया बच्चों? State. समजतंय. If you understand, please tell me what is state. अतिशय वेडा What is आहे. paradigm? अतिशय त्याला विचारला प्रश्न किती वेडा आहे किंवा किती आहे अतिशय आहे. ओके ठीक आहे. आता आणखी प्रश्न. Sakshi, a small correction. Of course, your answer is perfect. Your answer is perfect. But that answer is small correction. Status is not a cover. घाबरलो. मी काहीसा घाबरलो. Status is a inflorescence. याच्यामध्ये काय क्रियापद काय आहे आणि प्रश्न कोणता विचारणार आहात आणि क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे. मी काहीसा घाबरलो. मी काहीसा घाबरलो. काहीसा आणि क्रियापद जे आहे घाबरलो त्याला कोणता प्रश्न विचारला तुम्ही. किती घाबरलो. तर उत्तर तुम्हाला तिथं मिळालेलं आहे. ठीक आहे. आता आपण मिक्स वाक्य पाहू. हे समजलं तुम्हाला परिमाणवाचकचं लक्षात आलं. Let us take one more. Okay. So the next one it is called as विश्वजित काय म्हणतो. catkin मतलब see
is also characterized by unisexual clause. But what is the difference between spadix and catkin? लक्षात आलं हे. आता आपण नेक्स्ट वाक्य पाहिजे आहे. तुम्ही फक्त मला उत्तराचा शब्द आणि क्रियाविशेषण अव्यय कोणतं ते फक्त सांगायचं. मी फक्त तुम्हाला प्रश्न विचारते. Understand it? Very weak. Understand? इतना weak हो जाएगा ना, it even falls. It cannot be. अभी तक whatever inflorescence I've drawn ना, I've drawn it straight. Am I correct? But in catkin में the inflorescence में peduncle है ना, very weak and it falls. See, देखो, it is falling like this. It cannot be able to stand straight. Understanding it? So the difference between spadix and catkin is the peduncle is very weak. The peduncle is very weak. Understanding it? And which cannot be able to stand straight. And it also bears the unisexual clause. Example, mulberry. Mulberry को even must have seen. And ecali. हे दिसतंय तुम्हाला. मी परवा आजारी होतो. But mulberry I've seen. मी परवा आजारी होतो. मला सांगायचा याच्यातला अव्यय सांगायचं आणि कोणता प्रकार आहे ते लिहायचं. मी परवा आजारी होतो. हा, परवा असं लिहायचं बरं का, समर्थ. हा, परवा कालवाच. ओके, समर्थ आणि विश्वजित, ओंकार. ओके, ठीक आहे. ओके. हर्षवर्धन अजिबात उत्तर येत नाही. 7 जण आहोत आपण, म्हणजे 6 जण कोण आहे रे? समर्थ आहे, विश्वजित आहे. समर्थ, विश्वजित, हर्षवर्धन, कार्तिक. अजून कोण आहे? समर्थ, हर्ष. हा, ठीक आहे. सर्वांनी रिप्लाय करायचंय. मी परवा आजारी होतो. हर्षवर्धन, तुझ्याकडून अजिबात उत्तर येत नाहीये. Perfect. Very nice. हाँ, ओंकार, समर्थ, विश्वजीत, हर्षवर्धन, नाम दिया, कार्तिक, आर्यन. उत्तर द्यायचे, सर्वांनी द्यायचे. विश्वजीत, ठीक आहे. विश्वजीत, समर्थ, ओंकार. अम्ब्रेला जैसे है ना, अंडरस्टैंडिंग. So then because umbrella जैसे आर्यन. that is called as umbrella. Understanding or not? Now हा, बरं असू द्या. मला उत्तर सांगा. इथं आपलं क्रियापद कोणतं आहे? समर्थ आहे तो, मला माहितीये. उत्तर देतोय म्हणजे माहितीये. जे उत्तर देत नाही ते लक्षात येत नाही ना. क्रियापद सांगा मला कोणतं आहे? क्रियापद. अरे, क्रियापद. बरं, क्रियापद हे होतो आहे. आता याला आपण प्रश्न विचारणार. कोणता? कोणता प्रश्न विचारला आपण? केव्हा हा प्रश्न विचारला. उत्तर आपल्याला काय आलं? उत्तर काय आलं? केव्हा आजारी होतो? परवा आजारी होतो. म्हणजे परवा हे उत्तर आलं. म्हणजे ते काय आहे? कालवाचक क्रियाविशेषण. ओके, कालवाचक क्रियाविशेषण. ठीक आहे. आता दुसरं मी उदाहरण तुम्हाला देते. मी उद्या गावी जाईल. सांगा इथं पण काय येईल? केव्हा जाईल? जाईल हे क्रियापद आहे. तर त्याचं उत्तर काय आलं? उद्या जाईल हे काय झालं? कालवाचक. हे सुद्धा काय आहे उदाहरण? कालवाचक. आता आणखी एक उदाहरण देते. तर हे आपले चारही प्रकार शिकून संपलेले आहेत. याच्यामध्ये कुठला असा प्रकार आहे की जो तुम्हाला कठीण जातोय? कोणता प्रकार? जो आता पहिला आपण पाहिला कालवाचक. मला सांगा, लगेच टाईप करून सांगायचंय. मी पुन्हा घेते, नाहीतर आपण पुढे जाणार आहोत. शब्दयोगी वेग शिकवणार आहोत. हे झाल्यानंतर कालवाचक, स्थलवाचक,
तिसरा आहे रीतिवाचक. वेलांटी पाहिजे तुम्ही आणि व्यवस्थित लिहायचंय, चुकीचं काही लिहायचं नाही. रीतिवाचक. आणि चौथा आहे कुठला पण प्रकार नाही जो मला कठीण जातो. विश्वजित म्हणतोय परिमाणवाचक कठीण जातो. ठीक आहे, आपण परिमाणवाचक पुन्हा घेऊया कारण त्याला जास्त वेळ नाही दिला आपण. परिमाणवाचक. तर ह्या 4 प्रकारांपैकी हे तिन्ही प्रकार तुम्हाला व्यवस्थित समजले आहेत. वरचे 3 प्रकार समजलेले आहेत, फक्त परिमाणवाचक. ठीक आहे, आपण परिमाणवाचक एकदा घेऊयात. तर परिमाणवाचक म्हणजे प्रमाण ज्या अव्ययामुळे आपल्याला प्रमाणाचा बोध होतो. आणि दुसरं और त्याला संख्यावाचक, आणि ज्या अव्ययामुळे आपल्याला संख्येचा बोध होतो. पहा, प्रमाण आणि संख्या. प्रमाण और संख्या यांचा बोध होतो ते आहे परिमाणवाचक और संख्यावाचक. लक्षात येते? तर त्याच्यासाठी तुम्हाला एक सोपी पद्धत सांगितली की जे वाक्यातलं क्रियापद आहे, वाक्यातलं क्रियापद, त्याला आपण प्रश्न विचारणार. क्रियापदाला कोणता प्रश्न विचारणार? किती, हा आपण क्रियापदाला प्रश्न विचारणार. आपल्याला परिमाणवाचक अव्यय त्याच्यातलं मिळतं. ठीक आहे, आपण आणखी 2-3 उदाहरणे घेऊया. आता फक्त परिमाणवाचकची आपण उदाहरणे घ्यायची. मला फक्त त्यातलं परिमाणवाचक उदाहरण कोणतं आहे ते तुम्ही ओळखून सांगायचं. परिमाणवाचक, संख्यावाचक लक्षात आली, व्याख्या लक्षात आली तुमच्या, आणि प्रश्न कोणता विचारायचा लक्षात आला. सांगा मला प्रश्न कोणता विचारायचा क्रियापदाला. समर्थ, तिथे टाईपला चुकले. हा, विश्वजित बरोबर, ओंकार बरोबर. ठीक आहे, ओंकार नेहमीच वेलांटी काना मात्रा चुकतो, लक्षात ठेवायचं. बाकी अभ्यास चांगला आहे, ओंकार सुद्धा करतोय. ठीक आहे, आता आपण उदाहरण घेऊया. हे लक्षात आलं, प्रमाण आणि संख्या दर्शवतं आणि क्रियापदाला प्रश्न विचारायचा. ठीक आहे, आता मी उदाहरण देते आणि उदाहरणातून मला तुम्ही फक्त अव्ययाचा शब्द सांगायचा, आणि कोणता अव्यय नका सांगू, फक्त अव्ययाचा शब्द सांगा, कारण मी सगळं परिमाणवाचकच घेणार आहे. मी थोडासा घाबरून गेलो, मी थोडासा घाबरून गेलो होतो. मला फक्त उत्तराचा शब्द सांगायचा, कारण हे परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय घेत आहे मी. हा, तुम्ही विचारलं त्याला किती घाबरून गेलो होतो. बघा, याच्यामध्ये क्रियापद घाबरणे आहे, गेलो आहे आणि होतो. तर हे क्रियापद 3 आहेत. तिन्हींना आपण प्रश्न विचारायचा. किती घाबरून गेलो होतो, उत्तर आपल्याला मिळालं. या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळालेलं आहे थोडासा. तर थोडासा हे काय आहे? परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. लक्षात येते? आता आपण दुसरं आणखी उदाहरण घेऊया समजण्यासाठी. मुलगा अतिशय खोटे बोलतो. तो मुलगा अतिशय खोटे बोलतो. आता याच्यामध्ये एक क्रियापद आहे, त्याला प्रश्न विचारला आपण आणि आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळालं. अतिशय, किती खोटे बोलतो,
अतिशय खोटे म्हणजे अतिशय हे काय आहे परिमाणवाचक म्हणजे आपल्याला त्याचं प्रमाण सांगितलं त्याच्यातून या शब्दातून काय समजतंय आपल्याला थोडासा अतिशय प्रमाण समजते म्हणजे किती प्रमाण ते आपल्याला समजते म्हणून ते आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण. आता आणखी एक उदाहरण घेऊयात आपण. मी मोजका मोजकाच अभ्यास केला. मी मोजकाच अभ्यास केला. वाक्य लिहिलेले आहे पण तुम्ही जास्त करायचा अभ्यास काय मी मोजकाच अभ्यास केला नाही. बरं ठीक आहे केला नाही मी मोजकाच अभ्यास केला नाही. ओके हा असू द्यात मी तुम्हाला नंतर होमवर्क देणार आहे. हा याच्यामध्ये सांगा हा बरोबर आहे केला आणि नाही दोन आहेत क्रियापद करणे नसणे. तर त्याला प्रश्न विचारला किती केला नाही मोजका केला नाही. मोजकाचा अभ्यास ऍक्च्युअली मला केलापर्यंतच लिहायचं होतं. ओके ठीक आहे तर हे आलं उत्तर परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. लक्षात आलं परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणखी उदाहरण घ्यायचे एक उदाहरण घेऊयात आणि होमवर्क तुमचा शेवटचा भाग आहे होमवर्क. मी अत्यंत रागावर आहे. मी अत्यंत रागावर आहे. हा उत्तराचा शब्द फक्त सांगायचा. ओके ठीक आहे म्हणजे तुम्हाला समजलेलं आहे. इथं रागावलो आहे क्रियापद आहे त्याला विचारायचा प्रश्न किती रागावलो आहे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे अत्यंत. उत्तर आपल्याला मिळालं. आता आपला शेवटचा भाग आहे होमवर्क. तर आपण जे अव्ययाचे प्रकार पाहिले त्याच्यामध्ये एक अव्ययाचा प्रकार पाहिला क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय आणि याचे 4 प्रकार पाहिले. क्रियाविशेषण अव्ययाचे 4 प्रकार पाहिले त्याच्यापैकी 3 प्रकार तुम्ही आतापर्यंत लिहिलेले आहेत. किती वाक्य लिहिलेले आहेत 3 प्रकारांची 10 वाक्ये प्रत्येकी 10 वाक्ये लिहिलेले आहेत. हा 3 प्रकारची 10 वाक्य तुम्ही लिहिलेले आहेत. शेवटीचा जो प्रकार आहे चौथा परिमाणवाचक और संख्यावाचक. तर याची तुम्ही किती वाक्य लिहायचे आहेत 10 वाक्ये बनवून लिहायचे आहेत. हा आहे आपला खरा होमवर्क. काय आहे तुम्ही हे वरचं लिहिलेलं आहे मी चेक केलेलं आहे तुमचं. लक्षात आला होमवर्क. होमवर्क लक्षात आलं सर्वांच्या. ओंकार विश्वजित समर्थ आर्यन हर्षवर्धन. तर प्रत्येकी 10 वाक्य 4 प्रकारांची आतापर्यंत तुम्ही प्रत्येकी 10 मध्ये 3 प्रकारांची 10 वाक्य लिहिलेले आहेत. फक्त चौथा जो परिमाणवाचक जो आज आपण घेतलेला आहे त्याची फक्त 10 वाक्य आज बनवायची आणि अतिशय व्यवस्थित जे आपल्याला अव्ययाचे शब्द सांगितले तेच शब्द त्या वाक्यामध्ये घालायचे आहेत. न चुकता काना मात्रा वेलांटी व्यवस्थित लक्ष द्यायचे. पुस्तकामध्ये आहे असं वाटलं काही चुकतंय की पुस्तकामध्ये पाहायचं पण शब्द बरोबर लिहायचं चुकीचा शब्द लिहायचं नाही. ओके ठीक आहे. This is the parenthesis. Okay.
of it